नमस्कार, ट्रेंडी ब्लॉग्सच्या या आजच्या कुकिंग ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी तर बनवलेली आहे मेथीची दशमी। तर त्यासाठी इथे मी मेथी आणि कोथिंबीर दोघं पाण्यात भिजत ठेवली होती। 10 ते 15 मिनिटं पाण्यात भिजत ठेवली म्हणजे त्यामधली जी माती वगैरे आहे ती निघून जाते आणि पाणी सगळं निथळून घेतलेलं आहे। आता दोघं पण बारीक चिरून घ्यायचं आहे। तर इथे मी एका परातीमध्ये ही मेथी चिरून घेतलेली आहे। सगळी मेथी आणि कोथिंबीर बारीक चिरून झालेली आहे। त्यामध्ये इथे मी गव्हाचं पीठ घेते आहे। एक मोठी वाटीभर इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। 4 ते 5 चमचे सारखं चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटीभर ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। तर इथे ज्वारीचं पिठामुळे जी दशमी आहे ती चवीला खूप छान होते। त्यामध्ये 1 चमची ओवा हाताने क्रश करून घेतला, 1 चमची तीळ घेतली आहे, आलं लसूणची पेस्ट घेतली आहे, हळद आणि आवडीनुसार लाल तिखट घेतलेलं आहे। इथं हिरवी मिरचीचा ठेचा सुद्धा वापरू शकतो। इथं 1 चमची जिरं टाकलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे। 1 चमचा तेल टाकलं आहे। तर इथं तेलच्याऐवजी दही असेल तर दही सुद्धा वापरू शकतो, त्याने आपली जी दशमी आहे ती खूप नरम होते। हे सगळं आता मिक्स करून घेतलेलं आहे। त्यामध्ये बिलकुल पण पाणी टाकलेलं नाही आहे। सगळं मिक्स करून झाल्यानंतर गरजेनुसार त्यामध्ये पाणी टाकायचं आहे। तर इथे मी थोडं थोडं करून पाणी टाकून गोळा तयार करून घेतलेला आहे, म्हणजेच कणिक मळून घेतलेली आहे। संध्याकाळच्या वेळी काय बनवायचं ते नेहमीच प्रश्न पडतो। घरात मेथी होती म्हणून म्हटलं चला मेथीची दशमीच बनवते आणि मुलांनाही खूप आवडते म्हणून कधीही बनवली तरी ते आवडीनेच खातात। तर असं काही नाही की आठवड्यातून एकदा तरी असं काहीतरी दशमी वगैरे हा प्रकार होतच असतो। तर इथे माझी कणिक मळून झालेली आहे। आता त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेते म्हणजे कणिक हाताला चिटकणार नाही। 1 मिनिटापर्यंत पुन्हा मी मळून घेतलेलं आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला दिलेला बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे माझे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। इथे मी छोटे छोटे गोळे बनवून ठेवते म्हणजे लाटताना पटकन असे लाटली जाते आणि वेळसुद्धा वाचतो। तर एकसारखे गोळे तयार करून झालेले आहेत। आता पीठ लावून पोळी लाटतो तसं लाटून घेते। घडीची पोळी ज्या पद्धतीने लाटतो त्या पद्धतीनेच मी ही दशमीसुद्धा लाटून घेतलेली आहे। तवा गरम झाला आहे, तवावर मी दशमी टाकलेली आहे। दोघं बाजूंनी तूप किंवा तेल लावून शेकून घ्यायचे आहे। तर इथे मी तेल लावून दोघं बाजूंनी शेकून घेतलेले आहे। अशा पद्धतीने मी बाकीच्या सुद्धा दशम्या बनवून तयार केलेल्या आहेत। सगळ्याच दशम्या तयार झालेल्या आहेत। तुम्हाला हा आजचा कुकिंग ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये। थँक्यू।